शहराच्या मधोमध नेहरू मैदानावर स्थित ब्रिटिशकालीन इमारतीला गेल्या 1 वर्षापूर्वी या इमारतीला रहस्यमयरित्या भीषण आग लागली होती। या आगीची चौकशी सुद्धा करण्यात आली। इतकेच नाही तर तत्कालीन आयुक्तांनी लवकर या इमारत नूतनीकरण करण्याची घोषणा सुद्धा केली होती, परंतु या घोषणेवर कुठलीच अंमलबजावणी करण्यात आली नाही। आता ही इमारत पडण्याची वाट मनपा प्रशासनाकडून पाहिल्या जात आहे। वर्ष 1928 मध्ये निर्मित या इमारतीमध्ये काही वर्षांपूर्वी महानगरपालिकेचे झोन कार्यालय व उर्दू मराठी शाळा चालवली जात होती। झोन कार्यालय दुसरीकडे स्थानांतरित झाल्यानंतर या ठिकाणी उर्दू व मराठी शाळा सुरू होती। या इमारतीमध्ये सहज प्रवेश करण्याकरिता अनेक मार्ग असल्याने सायंकाळी ही इमारत टवाळखोरांचा अड्डा होते। 1 वर्षापूर्वी सायंकाळी अचानक या इमारतीच्या वरच्या माळ्यावर मधोमध असलेल्या मुख्य सभागृहाला भीषण आग लागली। इमारतीच्या बांधकामात लाकडाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला असल्याने आगीत सभागृहाचे छत पूर्णतः राख होऊन कोसळले। या घटनेनंतर तत्कालीन महापालिका आयुक्त हेमंत पवारांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले होते। चौकशीअंती या ठिकाणी शाळेची प्रयोगशाळा असल्याने कदाचित रासायनिक प्रक्रियेतून ही आग लागली असावी असा अहवाल सादर करण्यात आला, परंतु ही आग लावण्यात आली असावी असे मत अनेक जाणकारांनी व्यक्त केले होते। महानगरपालिकेतील काही लोक या ठिकाणी सुसज्ज असे मनपा मार्केट व्हावे अशी इच्छा बाळगत असल्याने ही इमारत कोणत्या न कोणत्या कारणाने धराशायी करण्याचा प्रयत्न चालविला जात असल्याचे बोलले जात आहे। या चर्चेला विराम लावण्याकरिता तत्कालीन आयुक्त हेमंत पवारांनी या इमारतीचे नूतनीकरण करणार असल्याची घोषणा सुद्धा केली होती। इमारतीच्या पडलेल्या छतामुळे गेल्या पावसाळ्यात 4 महिने पावसाचे पाणी या इमारतीच्या भिंतीमध्ये मुरून इमारत आणखीन जीर्ण झाली आहे। काही महिन्यात पुन्हा पावसाळा सुरू होईल आणि तीच परिस्थिती निर्माण होऊन कदाचित इमारतीचा काही भाग कोसळून सुद्धा जाईल। यंदाच्या अर्थसंकल्पात या इमारतीला वाचवण्याकरिता कुठलीही तरतूद करण्यात आली नसल्याने मनपातील पदाधिकारी व प्रशासन इमारत कोसळण्याची वाट पाहत असल्याचे वाटत आहे। अजूनही या ऐतिहासिक इमारतीच्या जीर्णोद्धाराबाबत काही विचार न झाल्यास येणाऱ्या पिढीला ही इमारत फक्त छायाचित्रातच पाहायला मिळेल। VCN न्यूज करिता योगेश श्रीवास्तव यांचा हा वृत्तांत।